धीरज देशमुख और विष्णु खरजे और अभिजीत मारुति जांभळे, ये पीटीसी लाइव के कैमरामैन टेक्नीशियन केतन दळवी और मंडप डेकोरेटर्स अगर हम देखें तो सपना मंडप डेकोरेटर्स, इनामपुरी प्रोप्राइटर मोहन महात्रे। तो सभी जानकारी है हमारे स्कोरर के पास। डीजे अविनाश डीजे, प्रोप्राइटर अविनाश पवार, ऑपरेटर गणेश गायकर और डैनी जीतू, सबसे बड़ा जीतू क्या। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे। मैं कामोडे के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा कि आपकी प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी और आपका एक 12th मैन ड्रेस कोड के तहत यहाँ पे होना ज़रूरी है, क्योंकि 4 टीमों को पेनल्टी लगी है ना, उस वजह से तो कोई भी टीम पेनल्टी से हारे ये मैं खुद में नहीं मानता, मेरा दिल भी नहीं मानता, क्योंकि हार और जीत की जो लड़ाई है ना वो पेनल्टी के आधार पर ना हो, वो फैसला इसका मैं हमेशा से पसंदीदा रहा हूं कि कोई भी टीम हमें पेनल्टी मिली इस वजह से हम हारे ये कह ना सके किसी भी श्रृंखला में। निवाड़ीपाड़ा 2 बार, वाउजा 1 बार, नागांव को 1 बार, कुल मिला के 4 पेनल्टीज यहाँ पर दी जा चुकी है। तो दोनों के 12th मैन यहाँ पर आ चुके हैं, प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी भी आ चुकी है। सोनू पाटिल और बारकिया कांबळे, रायगढ़ ग्रामीण के वेल फिनिशर जिन्हें कहा जाता है। फिनिश किस तरह से किया जाता है उसका अंदाज दर्शाने वाली ये बल्लेबाजी होती है, शुरुआत में आना, अंत तक रुके रहना। कल भी इन्होंने किंजल ट्रॉफी में काफ़ी अच्छी शुरुआत की थी, लेकिन दुर्भाग्यवश उनका जैसे ही कैच लिया गया वहाँ से थोड़ा पीछे नजर आई कामोडी टीम, और उसके बाद मुरबी के आरएमएस के वाईसीसी सिद्धि प्रतिष्ठान मुरबी के ओंकार पाटिल का तूफान और जलजला आपने देखा, ज़बरदस्त इनिंग खेली उन्होंने 66 रनों की। लेकिन यहाँ पर बार क्या फिर से एक बार तैयार, पहली गेंद जड़ में डाली गई थी, आउटसाइड की अपील, क्योंकि क्यों नहीं अपील करेंगे, बड़ा खिलाड़ी है भाई, बड़ी मछली अगर जाल में आती है। लेग बाय के तौर पर जावेद फरीद सर का इशारा, पहली गेंद के ऊपर 2 रन मिले हैं। गेंदबाज आदेश मोते ने कांटपोली की तरफ से शुरुआत की है। कांटपोली टीम भी काफ़ी अच्छी है, हमारे रविंद्र भोईर साहब जो हमेशा इस टीम को सपोर्ट करते हैं। भोलानाथ शेठ पाटिल, कांटपोली टीम भी काफ़ी अच्छी है, काफ़ी सुर्खियों में ये टीम नज़र आ रही है। लेकिन वही दूसरी तरफ कामोठे, वही नाम वही ब्रांड, पिछले कई सालों से मैं देख रहा हूँ जय हनुमान कामोठे टीम को। कई बड़ी किताबी जंग उन्होंने जीती है, कई बड़ी टूर्नामेंट्स उन्होंने जीती है, और ये स्लॉक्स भी खेला है। बारकिया कांबळे ने डीप स्क्वायर लेग, बाउंड्री के बाहर गेंद तो जा चुकी है, अंपायर का इशारा आना जरूरी, और ये 4 रन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती तो गणपती, त्या गणपतीला अभिवादन केलं जात है डीजे मास्टर कडून। बैकफुट पे जाके इस गेंद को पंच किया, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर, थोड़ी सी गलत फील्डिंग, दूसरा रन चुराने का मौका जरूर मिलेगा बारकिया को। तो ज़रूर आज कांटपोली खेल रही है इस ग्राउंड के ऊपर, उससे फ्रेंचाइज किया है सदानंद जोशी ने। आजकल खिलाड़ियों को ज़्यादा टेंशन नहीं है, स्पॉन्सर्ड मिल रहे हैं, क्रिकेट आजकल ग्लोबल हो रहा है। 20 साल 25 साल पहले जब मैंने कमेंट्री शुरू की थी तो मैंने कई खिलाड़ियों को पैरागॉन स्लीपर पर खेलते हुए देखा है। हमारा एक गेंद कवर्स में खेला, डीप कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर, 4 रन। बारकिया कांबळे गेंद के मेरिट के हिसाब से खेल रहे हैं, जैसी गेंद वैसा प्रहार कर रहे हैं। एक बड़ी इनिंग, कल भी उनकी वही सोच थी अदई के राजीव गांधी खेल मैदान पर मुरबी के खिलाफ, और आज भी ये वही सोच है।
और ये सोचने वाले खिलाड़ी मुझे काफ़ी पसंद आते हैं कि गेंद के मेरिट के हिसाब से जिस दिशा में गेंद आए उस दिशा में खेलो, कलात्मक क्रिकेट खेलो। रन टेनिस बॉल आजकल की ऐसी है कि आप वेरी फर्स्ट बॉल पॉइंट के ऊपर से भी 6 मार सकते हो। एक ज़माना था प्रफुल्ल ठाकुर जैसे खिलाड़ी एमआरआई की गेंद के ऊपर भी पॉइंट के ऊपर से छक्का मारते थे। वो एक अलग ज़माना था, ये अलग ज़माना है। लेकिन गेंद के मेरिट के हिसाब से खेला जाए तो हर तरह छक्के जा सकते हैं। आजकल की टेनिस बॉल ऐसे आ रही है, चाहे निविया हो चाहे खन्ना हो, सिक्सर हो, फुल टॉस तो टन टना टन टन। ये डॉट गेंद आई, गेंदबाज आदेश मते की टीम का टोटल आ चुका है 12 रन। शुरुआत तर आमचे सन्माननीय पाहुणे गुरुनाथजी पाटील तोंडरे यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। कवर्स में खेलने की जगह इस गेंद को खेला, फ्रंट फुट पे आके ड्राइव किया बारकिया ने सीधा लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। एक रन जरूर मिला, क्या तेरा क्या मेरा, लेकिन रन संख्या इस वक्त 13 पर। पाटील तोंडरे यांचंही आगमन झालंय, मी त्यांना विनंती करतोय की त्याने व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा है। तो देखिए एक बड़ी टूर्नामेंट घरत परिवार और सृष्टि 11 ऑर्गेनाइज द्वारा स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृति ट्रॉफी वेन्यू पापड़ी का पाड़ा, ज़बरदस्त रिंग टॉली। अंग्रेज़ों के ज़माने की क्रिकेट की याद आ रही है मुझे, लगान के भुवन की मैच की याद आ रही है उस ट्रॉली को देखते हुए। तो नए गेंदबाज चेतन पाटिल एमआईडीसी के सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर में से एक। ऑलराउंडर की भूमिका काफ़ी अहम होती है क्रिकेट में। जब 83 का वर्ल्ड कप भारत ने जीता था तो सभी ने देखा मोहिंदर अमरनाथ 2 विकेटें निकाली, उन्होंने 42 रनों की शानदार पारी खेली। 2011 का विश्व कप जब हमने जीता तो युवराज सिंह कैंसर पीड़ित होने के बावजूद भी उनका ऑलराउंडर परफॉर्मेंस हमने देखा, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बनते हुए उन्हें देखा। तो एक ऑलराउंडर की भूमिका एक बड़ी टूर्नामेंट जीतने के लिए काफ़ी अहम होती है। ऑन साइड के ऊपर खेला है बारकिया ने इस गेंद को, लॉन्ग ऑन क्षेत्र पर 1 रन से बढ़ता हुआ टोटल 14 रन बिना कोई नुकसान। सोनू को अब काफ़ी देर बाद स्ट्राइक मिली है, 7 गेंदों के बाद अब सोनू स्ट्राइक एंड पर आ चुके हैं। तो इस टीम के फ्रेंचाइजी सदानंद जोशी इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 2000 ना 2000 का इनाम। देखिए फ्रेंचाइजी कैसे होना चाहिए, खिलाड़ियों की हौसला अफजाई कर रहे हैं क्योंकि वो जानते हैं विकेट हैट्रिक ना मिले लेकिन बारकिया का विकेट जरूर मिले। ये गोल्डन विकेट है जो नॉन स्ट्राइकर एंड पर है। लेकिन वहीं दूसरी तरफ सोनू भी काफ़ी अच्छा खेल रहे हैं इस सीज़न। सोनू ने भी काफ़ी अच्छी बल्लेबाजी की है, कई 50 इनके करियर में दर्ज है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, लेकिन गेंदबाजी की लाइन काफ़ी अच्छी है। लेफ्ट आर्म बॉलर है लेकिन ज़्यादातर जड़ में डालने की कोशिश की जा रही है। और जड़ में जब गेंदें डाली जाती है और परफेक्ट यॉर्कर अगर होता है और ख़ास तौर से रिवर्स स्विंग यॉर्कर अगर आप कराने में माहिर हो वसीम अकरम की तरह, तो यकीन मानिए बल्लेबाजों के लिए खासा परेशानी होती है। तो ये अच्छी फील्डिंग हुई और मैं हमेशा मानता हूँ कि आपको 5 ओवर के मैच में बॉलिंग करने का मौका नहीं मिलता, कभी कभी बल्लेबाजी करने का मौका नहीं मिलता, लेकिन 5 ओवर आपको फील्डिंग करने का मौका मिलता है। और उस दरम्यान अगर आप पूरा एफर्ट देंगे तो आपको कई इनाम मिल सकते हैं। इसका जीता जागता उदाहरण माथेरान की पहाड़ी से आया हुआ अजय भस्मा, जिन्होंने आईपीएल में बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट की बाइक जीती। तो वो जो एफर्ट है ना वो देना ज़रूरी है। गेंद थोड़ी देर हवा में थी, सांसें अटक चुकी थी कामोडी टीम की, लेकिन नो मैंस लैंड एरिया में गेंद गिरी। तो डोनेशन आ चुका है स्वर्गीय अनिकेत गुरुनाथ पाटिल इनके स्मरण में, तोंडरे के हमारे मेहमान।
गुरुनाथ शेठ पाटिल इनकी तरफ से 2100 का डोनेशन इस प्रतियोगिता के लिए आ चुका है, क्योंकि इतना बड़ा तामझाम किया है, कल दर्शकों के लिए खाना है, तो बगैर डोनेशन तो ये सब हो नहीं सकता। और हर तरफ से मदद हो रही है इस टूर्नामेंट के लिए। सोनू ने बड़ा हिट लगाने की कोशिश की, एक रन ज़रूर मिला। फील्डिंग डिपार्टमेंट काफ़ी अच्छा है कांटपोली टीम का। सुधीर ने कहा कि हम सामने वाली टीम को कम से कम रनों में रोकना चाहेंगे। अपने स्टेटमेंट में जब हमारे साथी थे सौरभ टॉस बॉक्स में, जब टॉस हो रहा था, जब उनकी स्टेटमेंट थी, मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 21 यानी कि पहले ओवर में 13, इस ओवर में 8। साझेदारी अच्छी हो रही है, 5 ओवर का मैच है, लेकिन यहाँ पर अब एक्सेलेटर पर ताव देना होगा। ये ग्राउंड काफ़ी अच्छा है, विकेट काफ़ी अच्छा है। संतोष, पिछले कई दिनों से आप यहाँ पर कमेंट्री कर रहे हैं, यकीन मानिए ये बॉलर्स और बल्लेबाज के लिए सेम विकेट है, यानी कि मददगार है। एक तरफा नहीं है कि छक्के ही छक्के आ रहे हैं, दोनों तरफ से ये मददगार है। पहले ओवर में 13 रन हासिल किए गए, दूसरे ओवर में बॉलर्स, लेफ्ट आर्म बॉलर्स ने कमबैक किया। जो जेन्युइन ऑलराउंडर है एमआईडीसी के चेतन पाटिल, उन्होंने महज 8 रन दिए, टोटल 21। बारकिया कांबळे जानते हैं 5 ओवर में 60 का उद्देश्य, और कामोडी टीम भी जानती है, उनके पास भी दैवत म्हात्रे जैसे गेंदबाज है। बारकिया कांबळे 1 ओवर कर सकते हैं। सन्माननीय आमचे पाहुणे अजित म्हात्रे कामोठे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। तो 12 की औसत से 60, 55-60 के करीब ये रन चाहेंगे दोनों ही बल्लेबाज। सोच आदेश मते अपने स्पेल का दूसरा ओवर करेंगे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, फुल टॉस गेंद थी, लोअर फुल टॉस, मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया। 1 रन जरूर मिला सोनू को, लेकिन 22 पे पहुंचता हुआ टोटल। साझेदारी तो अच्छी है, 13 गेंदों में 22 रन बगैर नुकसान, लेकिन किसी एक को अब बल्ला ऊंचा करना होगा, हवा से लहराते हुए छक्के लगाने होंगे, या गेंद को गैप में से निकालकर बाउंड्रीज हासिल करनी होगी। ये एज लगा, लेकिन ये एज जानलेवा था बॉलर के लिए। जैसे ही एज ने शॉर्ट थर्ड मैन को बीट किया, गेंद सीधा गई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। जावेद फरीद सर का इशारा, 4 रनों का डीजे। स्वागत। तो चलिए, हमारी कमेंट्री में चाय की वजह से एनर्जी आ चुकी है। जिन लोगों ने हमें चाय पिलाया उनका मैं शुक्रगुजार हूं। जबरदस्त शॉट है ये, लेकिन गेंद हवा में, और ये क्या हुआ। बाकी के 2 ओवर्स बॉलर्स का टेंशन कम होता अगर इस कैच को लिया जाता, तो आदेश मते ने अपने काम को अंजाम दिया था। मैंने पहले ही कहा था कि भले ही आपको 5 ओवर गेंदबाजी करने का मौका ना मिले, बल्लेबाजी करने का मौका ना मिले, लेकिन आपको 5 ओवर फील्डिंग करने का मौका मिलता है। सुबह सुबह हाथ में आया हुआ गोला गंवाया, ये नहीं होना चाहिए। ये तो मैं कहूँगा आज दत्त जयंती है, दत्त भगवान का आशीर्वाद था जो खिलाड़ी ने गंवाया। लेकिन आदेश मते स्वीप करना चाहते थे, बारकिया कांबळे क्लीन बोल्ड। आदेश मते ने एक काम अच्छा किया है कि आने वाले जो 2 ओवर्स 2 नए गेंदबाज करेंगे, उनके लिए बारकिया कांबळे का क्रीज पर ना होना, ये उनका कॉन्फिडेंस बढ़ाने वाली बात होगी। डीजे नेहमीच म्हणतो की ज्यावेळी आपण निराश असतो संतोष, त्यावेळी परमार्थाच्या भक्तीकडे जावं, ज्यांनी मन प्रसन्न होतं। मी डीजे जितू याचं कौतुक करेन। आज दत्त जयंती सोहळा आहे आणि त्यांनी सुरुवात मात्र दत्तगुरू यांच्या गाण्याने केली आहे। खरंच, कारण गुरु विज्ञान ज्ञान कधीच नसतं। तुम्ही म्हणाल मी सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे,
पण अनेक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा चांगदेवांना सुद्धा गुरु करावा लागला होता, हे आपला पुराण सांगतोय. उस दैट की अपील, चलिए अपील काफी एग्रेसिव थी, लेकिन आदेश मते काफी अच्छी बॉलिंग कर रहे हैं. इनके पास सुधीर पाटिल भी है, लेफ्ट आर्म बॉलर है, जिन्होंने अभी तक ओवर नहीं किया. शायद ओवर नंबर 4 वो लेकर आ सकते हैं, ऐसा मेरा ज्ञान और तजुर्बा कह रहा है क्रिकेट का. लेकिन आदेश मते ने अपनी टीम के लिए बखूबी अंजाम दिया. बारके कामड़े ने इनिंग खेली, 12 गेंदे और 21 रनों की शानदार इनिंग. जबरदस्त स्ट्रोक खेला है यहां पर बल्लेबाज निखिल गोवारी ने. गेंद को भेजा स्वीप के जरिए, स्लॉक स्वीप के जरिए डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. अंपायर का इशारा आना बेहद जरूरी. 4 रन. तो 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर जा चुकी है. जब तक ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर है, हम सुनेंगे डीजे जीतू को. तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर आज के दिन का पहला मैच है. सृष्टि 11 पपड़ी सपाड़ा ऑर्गेनाइज स्वर्गीय नाना शेठघरा. 3 ओवर की समाप्ति के बाद 32 तो नीचे बनाम बिंगारी, दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा, जैसे ही यहाँ पर 5वां ओवर खत्म हो, आपको टॉस के लिए आना है. जय हनुमान निर्जय बनाम सिद्धिविनायक कुणाल 11 सिद्धिविनायक भिंगारी, दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. सौरभ को सभी टीमों के नामों की जानकारी है, काफी अच्छा है वे. ये तो गेंदबाज सुधीर सबसे सीनियर गेंदबाज है इस टीम के, लेकिन जैसे ही सुधीर आए, सोनू ने उन्हें आसमान दिखाया. अंदर आई, फ्रंट फुट पे आके लॉफ किया, मिड विकेट बाउंड्री के बाहर. 6 रन. देखिए बारकिया कामड़े ने जो जिम्मेदारी अधूरी छोड़ी थी, उसे पूरा करने का मन बना लिया है. सोनू ने सुधीर जैसे सीनियर गेंदबाज के खिलाफ पहली गेंद के ऊपर जो सामने बिल्कुल सामने डाली गई थी, टर्न कराने का मौका ही नहीं दिया. जो बाएं हाथ के गेंदबाज के पास जो नेचुरल स्विंग होता है संतोष, वो स्विंग. हां बघा, ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये जे छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांना विनंती आहे की आपण उतरा त्यातून. तर
तर जनाबाई म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. जनाताई त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. नानाशेठ घरात यांची मुलगी पूर्ण परिवार खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळतोय. और ये लगातार लगातार बार बार सुधीर सोच रहे हैं. 3 ओवर्स में गेंदबाजों ने अच्छा किया, आदेश मोदी ने अच्छा किया. जिन्होंने दूसरा ओवर डाला उन्होंने तो महज 8 रन दिए. चेतन पाटिल ने इस चौथे ओवर में मैं क्या कर रहा हूं 44 पर आता हुआ टोटल. लगातार दूसरा छक्का सोनू के बल्ले से. दूसरा डॉट था लेकिन 3 गेंदों में 12. इससे बढ़िया शुरुआत क्या हो सकती है चौथे ओवर की. हाँ मेट्रो जब शुरू होगी तो मजा आएगा. थोड़े से टेंशन में जरूर आ चुके हैं सुधीर लेफ्ट आर्म. तर आपण बघतोय नानाशेठ घरात स्मृती चषक ऑर्गेनाइज बाय सृष्टी 11 पापड़ीचा पाड़ा. तो कवर्स में खेला गया था. ये ऑन साइड के ऊपर मारने की कोशिश की थी लेकिन थोड़े से फंसे सोनू. लेकिन डायरेक्ट हिट होती तो कुछ बनता. 2 रन जरूर मिले. तर सगळा परिवार म्हणजे नानाशेठ घरात स्वर्गीय यांची मुलं गोपीनाथ शेठ घरात, हरिश्चंद्र घरात, मारुती घरात, कळुराम घरात, त्याचबरोबर जनाबाई म्हात्रेताई ज्याने 25,000चं डोनेशन या स्पर्धेला दिलं आहे. आपल्या वडिलांच्या नावानं स्पर्धा ज्यावेळी आयोजित होते ती स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी मुलीनं दिलेलं हे दान. आणि खरोखरच कारण ज्यावेळी मुलगी सासरी जाते त्यावेळी वडिलांचं एक कर्तव्य असतं कन्यादानाचं. आणि त्यानंतर त्या कन्यादानानंतर या मुलीनं बजावलेलं या सामन्यांच्या माध्यमातून कर्तव्य. हॅट्स ऑफ ताई. इलियास काळसेकर या आमच्या पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. डीजे मास्टर. तो नए बल्लेबाज रुद्राक्ष पवार. गोवारी 12th मैन ने कहा पवार, हमने कहा पवार, उन्होंने कहा गोवारी तो गोवारी. सन्माननीय ओमकार शेटमते कानपोली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय आमचे पाहुणे त्याचबरोबर सरपंच साहेब सन्माननीय कानपोळीचे मदन मते साहेब यांचं मनापासून स्वागत. भोलानाथ पाटील, उपसरपंच वलप, सुजित पाटील, गणेश पाटील, विलास पाटील, अभ्या पाटील आणि या सर्व कानपोळीच्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत. अतिशय चांगलं षटक आहे. संमिश्र षटक ज्यामध्ये बळीसुद्धा मिळाला पण धावासुद्धा आल्यात. तो रन भी आए और विकेट भी आया लेकिन कामोटे के लिए ये अच्छी शुरुआत थी. 3 ओवर की समाप्ति के बाद रन थे शायद 32. 16 रन आए इस ओवर में. एक्सीलेटर पर ताव दिया. 48 रन बने और यहाँ से 60 का सपना देख सकती है कामोटी टीम. जो मैंने कहा था 55-60 के करीब. क्योंकि ऐसा लगता जरूर है ग्राउंड के बाउंड्री शॉट है लेकिन शॉट नहीं है. दूसरी वजह यह है आउटफील्ड में क्रॉस होने के कारण उतनी तेज आउटफील्ड नहीं है. इसका मतलब यह है कि 60-65 जय हनुमान निर्जय बनाम सिद्धिविनायक भिंगारी इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है. ये आखिरी कॉल है आपके लिए. 5वां ओवर यहाँ पर प्रोग्रेस में है. संतोष करत हमारे साथ है. सौरभ पाटिल हमारे साथ है बतौर कमेंटेटर. बतौर स्कोरर गुलशन पाटिल. गेंदबाज रोहन पाटिल.
देखिए तड़ोजा कल्याण मेट्रो शुरू होने वाली है। ये आसानी है कल्याण जाने वाले के लिए, क्योंकि पनवेल बस स्टैंड से काफ़ी बुरी हालत है कल्याण जाने के लिए। भिंगारी के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। मैं जनुमान निर्जे के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा, बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी। आउट होने वाले खिलाड़ी थे निखिल गोवारी। विकेट मिलता है यहाँ पर। कृष्णा ने एक बेहतरीन कैच लपका और रन संख्या वहीं पर 48। 5वें ओवर की शुरुआत कांटपोली के लिए अच्छी हुई, वहीं दूसरी तरफ वो शुरुआत जो है वो बुरी हुई है जय हनुमान कामोठे के लिए। डीजे यही शुरू चाहूँ कि इतने बैटिंग लाइनअप जो स्ट्रॉन्ग है कामोठे टीम की, परेश मांकरी जैसे खिलाड़ी शायद इंजर्ड रहेंगे तो उन्हें या तो वो ओपन करते हैं या नंबर 3 की पोजीशन, नंबर 4 की पोजीशन पर हमेशा मैंने उनको देखा है। उनको क्यों भेजा नहीं गया स्क्वाड में होने के बावजूद। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है लॉन्ग ऑन क्षेत्र पर नए बल्लेबाज ने, सुबोध गोवारी ने। 1 रन जरूर मिला। 49 पे आता हुआ टोटल। 4 गेंदों का खेल अभी भी शेष है। पीटीसी लाइव के जरिए ढेर सारे लोग जुड़ चुके हैं, तो उनसे मैं ज़रूर अनुरोध करना चाहूँगा इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूले। सृष्टि 11 पापड़ी चपाड़ा ऑर्गेनाइज स्वर्गीय राणा शेठ घरत स्मृति ट्रॉफी 2024 ऑन साइड के ऊपर खेला। शॉर्ट फाइन लेग के ऊपर बढ़िया फील्डिंग, लेकिन सिंगल जरूर मिला। टीम का टोटल आता हुआ 50 रन। लेकिन इस ओवर में बॉलर की जीत हुई है अब तक। 3 गेंदों में उन्होंने महज 2 ही रन दिए हैं। स्लॉग ओवर है, मारो या मरो वाली सिचुएशन है बल्लेबाजों के लिए, डू एंड डाई सिचुएशन। और ऐसे में अगर गेंदबाज सही लाइन और लेंथ से गेंदबाजी करे तो किसी भी फील्डिंग करने वाली टीम के लिए ये पोषक वातावरण होता है, और वो वातावरण तैयार किया है गेंदबाज ने। शॉट ऑफ लेंथ गेंद की, उसे भेजा पॉइंट की गैप में से डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर अपर कट के जरिए ये लगा 4। सामर्थ्य होता है और वो सामर्थ्य माता अनुसया ने दिखाया था। ब्रह्मा विष्णु महेश जिनके ऊपर संतोष पूरी सृष्टि निर्भर है, उनको भी उन्होंने छोटे बालक बनाए थे अपने सामर्थ्य, अपने पतिव्रता के जोर पर। ये दत्त गुरु साहब का पुराण कहता है। तो टीम का टोटल आ चुका है 55 रन। इस ओवर की अभी भी 1 गेंद शेष है महज। 55 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, रन बन चुके हैं मेरे ख्याल से। लेकिन आगे का मैच शुरू होने के लिए टॉस होना ज़रूरी है। मैं जनुमान निर्जे बनाम सिद्धिविनायक भिंगारी, सिद्धिविनायक भिंगारी के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। कुणाल 11 सिद्धिविनायक भिंगारी। तो ये 1 रन जरूर मिला। टोटल आ चुका है 56। जो मैंने कहा था 55 और 60 के बीच वो रन बनाए जा चुके हैं कामोडी की तरफ से। अब उनके गेंदबाजों की जिम्मेदारी है किस तरह से इन रनों को बचाया जाता है। लेकिन माइक्रोफोन पर आएंगे दूसरे सत्र में
सौरभ पाटिल चेसिंग मास्टर है, चेस मास्टर जिन्हें कहा जाता है, वो अब आएंगे माइक्रोफोन पर, हमारे साथी सौरभ पाटिल। थँक्यू सो मच डीजे. पुढील मॅचसाठी विनंती असेल निलजी विपक्ष कुणाल इलेवन भिंगारी या टीमला. आणि मी जनाबाई म्हात्रे यांना विनंती करतो, नानाशेठ त्यांच्या कन्या आहेत, मात्र त्यांच्या वतीने एक भलं मोठे या ठिकाणी पहा योगदान देण्यात आलेलं आहे. मी इलियास कालशेकर सरांना विनंती करतो, आपण टॉससाठी यायचं आहे प्लीज. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, टीम भिंगारी आणि निलजी टीमचा कर्णधार. पहा निलजी टीमचा कर्णधार आपण यायचं आहे, पाहुणे आलेले आहे टॉससाठी. निलजी टीमचा कर्णधार पहा, आपला विपक्षी कर्णधार आलेला आहे, पाहुणे सुद्धा आलेले आहेत, प्लीज लगेच या. हा चौथा दिवस, चौथ्या दिवसामधला हा दुसरा सामना आपल्या समोर येणार आहे. तुम्ही मध्ये राहा. निलजी विपक्ष भिंगारी कॉल. कॉल असेल भिंगारी टीमचा. टेल इज कॉल. कॉल इज हेड. टॉस जिंकलेला आहे निलजी टीमने. प्रथमतः आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिला फिल्डिंग करू. आपल्यासमोर एक बलाढ्य अशी भिंगारी टीम आहे आणि फिल्डिंग करत असताना आपण त्या टीमला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 55 ते 60च्या आतमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जेवढा चांगला खेळ त्यांच्यासमोर करता येईल तेवढा त्याचा प्रयत्न करू. नक्कीच. परंतु खरं तर निलजी टीम आपल्या विभागामध्ये 10चे पोल 12चे पोल बऱ्याच वेळेला आपल्याला खेळावे लागतात. इथे एक वेगळी संकल्पना, फक्त 8चा पोल आहे, 4ही दिवस, त्याबद्दल काय म्हणाल? खूप चांगली संकल्पना आहे आणि 8 टीम्समध्ये कसं प्रत्येक टीमला त्यांचा टाईम घेऊन खेळायला भेटतो, घाई होत नाही. नक्कीच. आणि प्रत्येक टीमला इथे प्रत्येक सामन्यामध्ये 5 ओव्हर खेळण्याची संधी मिळते, त्याबद्दल काय म्हणाल? ती पण खूप चांगली संकल्पना आहे. जेवढे जास्त ओव्हर तेवढे चांगली गेम म्हणजे बघायला मिळते. नक्कीच. बेस्ट ऑफ लक असेल आपल्यासाठी. तर भिंगार टीम आपल्याला करायची आहे बॅटिंग. निलजीसारखी बलाढ्य संघ आपल्यासमोर आहे, त्यांच्यासमोर 5 ओव्हरमध्ये किती धावसंख्या उभारण्याचा आपण प्रयत्न कराल? 60 ते 70पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर रायगड ठाण्याच्या म्हणजे जवळजवळ सेम टीम आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि खरं तर 8चा पोल आपल्याला खेळायला मिळते. एक वेगळी संधी, 5-5 ओव्हरच्या मॅच आहे ते होतात. अगदी आपण पाहिलं तर चांगली संधी निर्माण झाली आहे, त्याबद्दल काय म्हणाल? तर आता सध्या तरी आम्ही 8च्या बॉलमध्ये आम्ही ते रेग्युलर खेळतो, तर आता आम्हाला काय एवढा प्रेशर वगैरे काय भासणार तर नाही. तसा कंटिन्यू खेळणार आहे, तर त्यांना ते 10च्या पोलमध्ये खेळतात, थोडा प्रेशर त्यांच्यावरती असेल. नक्कीच. आपल्याला बेस्ट ऑफ लक असतील. आणि येस इलियास सर, आपला या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी कैलासजी घर त्यांना विनंती करतो, इलियास आणि सदानंद जोशी साहेबांना सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा यायचं आहे. ठीक आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय कैलासजी घर यांच्या शुभ हस्ते इलियासजी कालशेकर सरांचा मानाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान झालेला आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण व्यासपीठाकडे. तर कैलासजी घर त्यांना विनंती असेल, सदानंद जोशी साहेबांचा आपण शुभ सत्कार करायचा आहे आणि त्यांनीच स्पॉन्सरशिप केलेला संघ आपण पाहतो. त्याचबरोबर अजितजी म्हात्रे जे कामोट्याला बिलॉंग करत आहेत, आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले, त्यांना सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा यायचं आहे. स्वागत कक्षामध्ये आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. यायचा अजितजी म्हात्रे. कोण
जरूर आपण पाहतोय नानाशेठ गरज यांचे नातू आपण पाहतो अजितजी म्हात्रे इथं आलेले आहेत. यायचं आहे सर या. पहा आम्ही म्हटलं होतं की तिसरी पिढी नानाशेठांची या व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पाहिलं तर महिलासुद्धा कुठे कमी नाही. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला भरघोस असं प्रतिसाद देत 25,000 रुपये डोनेशन दिलं आहे. हां यस गुरुनाथ शेठ पाटील तोंडरे त्याचबरोबर कुणाल शेठ पाटील तोंडरे यांना विनंती असेल यायचं पाहुण्याने स्वागत कक्षामध्ये आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. तर गुरुनाथ शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला लाभलेलं आहे. गुरुनाथ शेठ आणि कुणाल शेठ यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. ते स्वागत कक्षामध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि खूप मोठी जबाबदारी गेल्या 4 दिवसामध्ये आपण त्यांची पाहिली आहे ते कैलासजी घरत यांच्या शुभ हस्ते केला जाईल आपला शुभ सन्मान. थोडासा विलंब जरूर होतोय. मॅचकडे आपण लगेच जाणार आहोत पाहुण्यांचा शुभ सन्मान झाल्यानंतर. कुणालजी पाटील आणि गुरुनाथ शेठ पाटील यांचा शुभ सन्मान कैलासजी घरत यांच्या शुभ हस्ते होतोय. जाऊया पुन्हा एकदा जिथे मात्र जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. सौरभ पाटील दैसर. थँक्यू सो मच प्रवीजी दुगाडे सर. थँक्यू सो मच संतोषजी घरात आला तमाम लड़के क्रिकेटर सिंगाचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विक्रम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. हेलिकॉप्टर बॉल चालला लॉंग ऑन सीमा रेषा पार आणि आला हा चेतनच्या बॅटमधनं लागोपाठचा दुसरा चौकार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब. ज्या भाषेने तुम्हा आम्हाला आदर दिला ही भाषा श्रीकृष्णाला सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखातून निघालेली मातृभाषा. ही भाषा अभंग आणि अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही मातृभाषा. ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेला जिजाऊ मातेनं शब्द छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर पल्ला शिंदेच्या गायनातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्या क्रिकेट खेळाला वेळ लावला बॅट आणि चेंडूचा हा थर्रार पापडीच्या पराडा क्रीडा नगरीमध्ये तुम्ही आम्ही जमलोत तुमच्या आमच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा. लागोपाचे 3 बॉल 3 चौकार 2000 रुपये. लागोपाचे 3 बॉल 3 षटकार 2000 रुपये. सदानंद जोशी ज्यानं कानपूरला पॅक केलंय त्यांच्याकडनं पारितोषिक. चेतन पाटील ज्याच्या बॅट बंद लागोपाचे 2 तिसरा येईल का. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता निखिलला टीमचा कॅप्टन आहे. लाहीन पाहावी लागेल. विकेट किपर बीट बॉल मागे वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता 9 या कड्यावरती. पहिल्या बॉलवरती रोहित पाटीलची विकेट शून्यावरती रोहित बाद झाला. त्यानंतर चेतन आला त्याच्या बॅटमध्ये तुम्ही 2 चौकार पाहिले. षटकातील पुढचा बॉल अफील लेग फी 4 OUT फलंदाज बाद. चेतन पाटीलची मोठी विकेट 2 चौकार नंतर निखिलला दिलं प्रत्युत्तर. चेतन पाटील बॅक टू द डग आउट. दुसरा धक्का सायराज 11 गावदेवी कानपोली टीमला त्या टीमला पॅक केलाय सदानंद जोशी यांच्याकडनं पारितोषिक तुम्ही पाहिलंय. लागोपाठ 3 बॉल 3 चौकार 2000. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 2000. आणि अथर्व 11 गावदेवी कानपोली याचे तुम्ही पुरस्कर्ते आपण नेहमीच पाहतोय. भोलनाथ शेठ पाटील जे वल्लभचे सरपंच आहेत ज्यांची देखील स्पर्धा नाईटची तुम्ही पाहताय. आणि आता आज पॅक केलाय सदानंद जोशीनं या कानपोली टीमला. चांगला परफॉर्मन्स आहे गावदेवी कानपोलीचा. रोहित बाद झाला शून्यावरती. त्याच्यानंतर बाद झाला चेतन. गोमाजी पाटील सुजितजी पाटील आणि कैलासजी पाटील जे कानपोलीचे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. 11.40 सरासरी प्रति षटकामध्ये. या षटकातील पुढचा बॉल आणि सामना करेल तुम्ही पाहता प्रीतम पाटीलला.
शफल झाला अक्रॉस द लाईन. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं. डीप फाय लेग बाउंड्री लाईन सीमा पार. आलाय प्रीतम पाटीलचा पहिला दमदार चौकार. तर याच दरम्यान उपस्थित पाहुणे दत्त पाटील निलजे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर बाबुराव पाटील निलजे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 2 विकेट महत्वाचे जरूर मिळवले निखिलनं. टीमचा कॅप्टन आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता आला प्रीतम पाटील शेवटच्या बॉल वरती डीप फाय लेगला चौकार पाहिला. नक्कीच क्रिकेटला कित्येक वर्ष दिली आणि तुम्ही पाहताय रघु परदेशी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. भिंगारीचे त्यांना देखील तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहाल. पिटूचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती आला. दैवत मात्रे आला बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्या समोर तुम्ही पाहता आदेश मते. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होईल. दैवत मात्रेचं हे पिटूचं षटक पाहताय. 57 धावा चेस करायच्यात उत्तरार्धामध्ये. साईराज 11 गावदेवी काडपोलीला आणि त्यांना फाईट करतीये जय हनुमान कामोटे. फटका चांगला बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं फिल्डर आहे लॉंग ऑफला आणि तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये सिंगल. आदेशनं सुरुवात केली 1 आणि संघ जाऊन पोहोचलाय तुम्ही पाहता तो 14 या कड्यावरती. तर याच दरम्यान गिरिधरजी पाटील उपाध्यक्ष अध्यक्ष आणि बबन पाटील साहेब उपाध्यक्ष निलजे गावच्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. दैवत मात्रे आलाय P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. बादल आदेश ग्रुप कामोटे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. षटकातील पुढचा बॉल प्रीतम साठी बादचा कडा हलकासा बॉल चाललाय थर्ड मॅनला दन 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 करत थर्ड मॅन सीमा पार आलाय चौकार. या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती 57 चेस करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 11.40 ही सरासरी. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि 24 मध्ये 44 बनवायच्या होत्या आणि तुम्ही धावा धावपलकावरती 18 पाहता. बादशाह रडार मध्ये बॉल चाललाय प्रेक्षकांमध्ये ऐवा झेल पकडला अनिकेतनं आणि ऐवा झेल साठी एक टी शर्ट आणि कॅश प्राइज देखील आहे. बॉल मेन विकेट सीमा पार ठोकला. प्रीतमचा हा पहिला धमाकेदार षटकार. या अनिकेत पाटील आमचे मित्र आहेत कानपोलीचे स्वर्गीय जगदीश गायकर यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ गायकर यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि त्याच्यानंतर 500 रुपये काल देखील 500 रुपये तुम्ही पाहिले केशव घरत यांच्याकडनं आणि त्याच्यानंतर एक टी शर्ट आहे भवानी ज्वेलर्स. अनिकेत काम झालं नक्कीच. 700 रुपयाचे पारितोषिक आम्ही अनिकेतला नक्कीच देऊ. 700 रुपये कॅश प्राइज. फटका आणखीन एक. आता बॉल चाललाय आमच्या व्यासपीठाला दिली मानवंदना. रॉकेट उडालाय प्रीतम पाटीलचा लाखो पाठचा दुसरा बिग 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 हिट. आपण ड्रिंक स्टॉल नक्कीच 3 षटकानंतर देऊयात. आपण ड्रिंक स्टॉल देखील मैदानामध्ये जाऊ लगेच आपण देऊयात.
तिसरा येईल का? तिसऱ्याला 2000. हा तुम्ही पाहताय खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल ऑफ स्टंपला ठेवला. लेन पिक करता आलं या दैवत वरती अटॅक झालं प्रीतम पाटीलचं आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 30 या आकड्यावरती 57चं टार्गेट आहे. रोहित शून्यावरती बाद झाला, 2 चौकार. त्यानंतर चेतन बाद झाला. प्रीतम पाटील काय खेळी करतोय, खोलात टाकला, अक्षरशः खोदून काढला स्वतः गोलंदाज. जोपर्यंत जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ संपला P1 P2चा. आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता पॉवर प्ले मध्ये 57चं लक्ष असताना 31 धावा धावपलकावरती. आणि आता गरज आहे 18 बॉल आणि 18 मध्ये बनवायच्या धावा 26. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत. धन्य धन्य हो प्रदक्षिणा. निवेद आपण लगेचच अनिकेत पाटीलला ऐवा झेलसाठी तुम्ही पाहताय मनीष केशव घरत यांच्याकडनं 500 रुपये आणि त्याच्यानंतर स्वर्गीय जगदीश गायकर यांच्या स्मरणा गोरक्षनाथ गायकर यांच्याकडनं 200-700 रुपये. भवानी ज्वेलर्स यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट. आणि हा तिसरा प्रेक्षक ठरलाय, चौथा प्रेक्षक. कालच्या दिवसामध्ये 2 झेल पाहिले आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही एक पाहिला. चौथा प्रेक्षक अनिकेतला आम्ही देतोय. खूप साऱ्या शुभेच्छा अनिकेत. 700 रुपये काही हरकत नाही. अभिषेक तिथे वाट पाहतोय, लवकर जा त्याच्याकडे. हा बी आमचं आहे, जॉली आहे, ते मित्र आहेत. आणि जेव्हा जेव्हा देवी कानपोली उतरते ना तेव्हा तेव्हा मी म्हणेन अभि प्रत्येक मॅचला हजर असतो. संतोष सर तुम्ही देखील पाहता. फटका फसला, पकडला, एक्स्ट्रा कव्हरला जेल ऋतिकनं. आणि ते तुम्ही पाहता फलंदाज झाला बाद. सर्वांना दत्तजींच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. बघा जी बॉडी लाईन आमचं ते रॅलिंग आहे त्याच्या मागेच झेल आहे, हे लक्षात घ्या. आधी गरज त्याच्या मागे, तिकडे नाही. बघा ऐवा कॅच बॉडी लाईनच्या सीमारेषेच्या बाहेरच घ्या. लक्षात घ्या छोटे मुले आहेत. आज सॅटरडे, आज शाळा देखील लवकर सुटली असावी किंवा सुट्टी देखील, आज दत्त जयंती देखील सुट्टीच असावी, हॉलिडे. आणि बघा केझेल नक्कीच घ्या. क्रिकेटवरती हे प्रेम आहे, उगवती पिढी आहे. नक्कीच पापडीचा पाण्याची तुमचं देखील हार्दिक स्वागत करू. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला बॅटिंग करण्यासाठी निखिल पाटील. हा देखील या मिडल ऑर्डरचा एक जबरदस्त फिनिशर आहे. तुम्ही पाहता निखिलला कित्येक वेळा पाहिलंय गावदेवी कानपोलीच्या बाजूनं. बारक्या कांबळे अष्टपैलू रायगडचं नाव यानं देखील रोशन केलंय. तो बारक्या कांबळे आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. पहिला विकेट त्याला पहिल्याच बॉलवरती बाद केलं. प्रीतम पाटील नावाचं वादळ आलं, त्या वादळाला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरला. आणि निखिल पाटील आता तुम्ही पाहताय षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर खाली झाला विकेट किपरच्या हातामध्ये आहे. डॉट बॉल बीट केलं या बॉलनं. 15 चेंडू 26 अजूनही गरज आहे. 18 मध्ये 26 बनायच्या. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक आहे आणि बारक्या कांबळे स्वतःने जबाबदारी घेतली या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल. काय बॉलिंग आहे, काय बॉलिंग आहे. अक्षरशः बीट केला या बॉलनं. थोडा बाहेर निघाला, त्यानंतर बॉलच्या लेन मध्ये येता आला नाही आणि लागोपाठचा हा तिसरा डॉट बॉल आला. खूप चांगली गोलंदाजी बारक्या कांबळेची तुम्ही पाहताय. पापडीचा पाडा क्रीडा नगरीमध्ये कित्येक वर्षाचा अनुभव आणि तोच अनुभव आज पणाला लावला.
इथे पाहता परेश म्हात्रे विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये पकडलाय झेल. 3 बॉल डाट त्याच्यानंतर विकेटचा पतन. मोठी विकेट निखिलची जातीये आणि बारक्याला मिळत आहे या षटकामध्ये दुसरं यश. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. डीजे सूरज जिंकून दाखव बारक्या मला. जिंकून दाखव बारक्या मला. नक्कीच एक जबरदस्त खुल्या ग्रामीण मधून त्याच्यानंतर खुल्या शहरी गटामध्ये देखील तुम्ही बारक्याला पाहिलं. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृतिशतक दिवंगत कामगार नेते तिथे देखील खूप चांगली गोलंदाजी. जे अंबिका तोडरे रनरअप झाला होता आणि त्या सगळ्याचं पृथ्वी तो बारक्यानं केलाय. फटका फसला इथे. नोमॅन स्लाइस मध्ये बॉल मागे चाला, टर्न झाला, बॉल चला बॉर्डलाईनच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दैवत मात्र जोपर्यंत येतील 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. तिसरं या षटकाची गरज होती जे अनुमान मोठी टीमला. आणि या षटकाचा जर विचार केला काय इकॉनॉमिक्स गोलंदाजी केली 2 धावा देत असताना 2 महत्वाचे विकेट यासाठी तर ओळखलं जात आहे बारक्या कामलेला. मॅच होती 18 मध्ये 26. आता 12 बॉल आणि 24 करायच्या ड्रिंक्स टॉली मैदानामध्ये. आणि ऐकूया डीजेच्या माध्यमातून संगीत. वंशाला दिवा आता खरंच गरज आहे. ही छोटी छोटी तुम्ही लहान मुलं पाहता. आणि जर संतोष सर विचार केला यांना टॉम अँड जेरी दाखवण्यापेक्षा टीव्ही वरती टॉम अँड जेरी सिंचन छोटा भीम दाखवण्यापेक्षा महाराजांचा इतिहास यांना सांगा. आणि खरंच आताच्या काळाला इतिहासाची महाराजांच्या गरज आहे नक्कीच. आणि तुम्ही पाहता याला छोट्या छोट्या पिढीला आता महाराजांचा इतिहास कळणं. आणि त्याच्यानंतर आता प्रत्येक जण मोबाईलवरती पबजी त्याच्यानंतर फ्री फायर केले जाते. त्यांना नक्कीच महाराजांचा इतिहास तुम्ही युट्यूबवरती दाखवा. नक्कीच त्यांचा प्रत्येक भाग दाखवा. ही पिढी देखील एखादा यातून नक्कीच मावळा देखील होऊ शकते. शिवाजी महाराज हे संगीत डीजेच्या माध्यमातून जाऊया मॅचकडे. बॉल शिल्लक 12 मध्ये बनवायच्या 24, 18 मध्ये बनवायच्या होत्या 26. आणि मॅच तुम्ही आता पाहताय बारक्या कामलेने टर्न केलं यासाठी तो ओळखला जातोय. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय 4थ्या षटकामध्ये निखिल गोवारी पुन्हा एकदा आला. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 13 विकेट 2 मिळवल्या. त्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं. स्वतः कॅप्टन आहे त्याने जबाबदारी घेतली आहे. तर त्याच्या समोर आदेश मतीला तुम्ही पाहताय. हा बॉल तुम्ही पाहता बॅटचा कडा त्यानंतर मोठी विकेट आदेश मतीची. बाद झालाय परतीचा इशारा आणि त्यानं मात्र 1 धावेचं योगदान दिलं. तो झालाय बाद. बाद झालाय नवीन फलंदाज मैदानामध्ये करण पाटील दाखल झाला. यंगस्टार आहे गावदेवी कानपोलीचा. आता खऱ्या अर्थाने त्याला उतरायचं आहे पापडीच्या पाना क्रीडा नगरीमध्ये. माना सन्मानाची स्पर्धा तो खेळतो
आणि त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील का? फटका बॅटच्या रडारमध्ये. मी इथे मात्र जिंकण्यासाठी आलो हे सांगत असताना करण पाटीलचा पहिला धडाकेदार मोठा पैकी षटकार. मध्ये बाद झाला. करण पाटील आला षटकार मारला. लगेच टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलं. मॅच अजून संपली नाहीये हे सांगत असताना करण पाटीलचा हा पहिला बिग हिट षटकार तुम्ही पाहिला. आणि तुम्ही समीकरण पाहता 10 चेंडू आणि 18 धावेची अजूनही गरज आहे. 12 मध्ये 24 करायच्या. पहिल्या बॉलवरती मोठी विकेट आली. असं वाटलं निखिल कमबॅक करेल. करण पाटील जसा आला त्याच्या बॅटमध्ये मोठा फटका. मॅच अजून संपली नाही. रिव्हर्स स्विच हिट गरज होती का? गरज होती का? सरळ बॅटनं षटकार आला. अडवा बॅटनं खेळण्याच्या नांदी तो मात्र झाला बीड. आणि आता समीकरण तुम्ही पाहता बॉल शिल्लक आहेत 9 बॉल 18ची गरज. प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा. छोटी पिढी आज तुम्ही पाहता छोटी मुलं खूप आज प्रमाणात आधी घरत कौतुक करू आधीच आम्ही आज 4थ्या दिवसामध्ये. फटका आज खिरेक चाललाय गेला बॉर्डरी लाईनच्या लॉंग ऑन सीमा पार. बिग हिट षटकार आहे. कॅच घेतली आहे प्रेक्षकानं. आणि आज मात्र तुम्ही पाहताय दुसरा प्रेक्षक ठरलाय. आणि सर जर विचार केला ना असे जर बॅटल असतात ना खरंच 8 संघ देखील तेवढेच ताकदीचे. आज 8 संघ खूप ताकदीचे आहेत. आणि नक्कीच अशा मोठ्या मॅची पाहण्यासाठी देखील प्रेक्षक येतात. आज सॅटरडे आणि खास करणं दत्त जयंती देखील आज सुट्टे देखील असतील. आणि अशा मॅचेस आज आपल्याला पब्लिक प्रेक्षक येताना मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतील. आज लगेच पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही पाहताय 2 प्रेक्षणीय झेल. खूप पहिला अनिकेतनी पकडला जो कानपोलीचा. आता पकडला एक आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. नक्कीच या तुम्हाला देखील आपण देणार आहोत. करण पाटील काय बॅटिंग करतोय. दर्जेदार. रोहित शून्यावरती काहीच करू शकला नाही. चेतन 2 चौकार तो बाद झाला. आदेश मध्ये बाद झाला. त्याच्यानंतर वॉटर शॉट सफल झाला. बॉल सरळ चालला. भवानी ज्वेलर्सना सलामी देणारा करण पाटीलचा लागोपाठचा दुसरा. पहिल्या तुम्ही पाहता पहिला झेल पकडला अनिकेत पाटील जे होते. 6 धावेची अजूनही गरज आहे कानपोलीचे. आणि आता ओमकार गवारी जे कांबोट्याचे आहेत. म्हणजे दोन्ही टीमच्या प्रेक्षकांना झेल पकडला ही देखील खूप मोठी बाब आहे. गुलशन का मॅच मध्ये आणला. येईल का तिसरा? सबो ठेवला बीट केला. 1 केल्या. दुसरीचा प्रयत्न कॉल दिला. दुसरी होऊ शकते. डेंजरला धावतोय करण. रनआउटची विकेट. इथे वेल रन बिटवीन द विकेट. कार रनिंग डेंजरला धावत होता. आणि तुम्ही पाहता तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 22च्या रूपात 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती. गुलशन आम्हाला सांगतील 53 धावा. या लगेचच आईवा कॅचसाठी आपण हार्दिक देऊयात. मनीष केशवजी जे घरत यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश बाईज एमजी ब्रँडचे ते आहेत. आणि यांच्या माध्यमातून उद्या जेवण देखील आहे बघा. मायबा प्रेक्षक उद्या देखील तुम्ही यायला विसरू नका. उद्या मेजवानी आहे. आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला ना अन्नदाता म्हणून जो पुढे येतो ना त्याला सर्वात जास्त श्रेय असतं अन्नदाता. आणि मणिजी केशव घर त्यांचं मी कौतुक करेन. खूप मोठी स्पर्धा. सर्वांना उद्या नक्कीच जेवण इथे भेटणार आहे. आणि ओमकार गवारी याला देऊयात आपण 700 रुपये. आणि स्वर्गीय जगन्नाथ गायकर यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ गायकर यांच्याकडनं 200. मनीष गरज यांच्याकडनं 500. आणि त्याच्यानंतर भवानी ज्वेलर्स यांच्याकडनं एक ब्रँडेड टी शर्ट. आणि ओमकार देखील सांगायला आता घरी गेल्यानंतर ओमकार गोवारीला नक्कीच तो लगेच घरी जाईल तेव्हा तो तरी विचार करेल. आज मॅच पाहायला गेलो. रोज घरची मंद असतील काय रोज जातो. आज गेलो कॅश पकडली 700 भेटले टी शर्ट भेटली. आठवणीत राहील द्वेषण तुला देखील पुढच्या वाचायला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. जाऊयात मॅच कडे. 6 मध्ये बनवायच्या 4. मॅच अजून इथून संपली नाहीये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय चेतन गोवारी.
नक्कीच बारक्या कांबळे साठी हा षटक ठेवणं गरजेचं होतं, कारण की त्यांना 2 धावेचं षटक फेकलं. बॅटचा कडा इथे पॉइंटला पकडला जाईल. विकेटचं पतन, धक्का लागलो आणखी टीम साईराज 11 कानपोलीला. मॅच अजून देखील इथून संपली नाही. पहिल्या बॉलवरती विकेट. सचिन रॉमन्स तेंडुलकर भारतरत्न क्रिकेटनं मोठं केलं, त्याला आता आठवावं लागेल. बॉलिंग करत असताना चेतन गोवारीला 5 मध्ये बनवायच्या आहेत धावा. 4 चेतन गोवारी कोण विसरेल झालेली रायगड प्रीमियर लीग. 1 धाव डिफेंड केली होती अजय पाटील बेलवलीच्या, तर इथे मात्र करेल का? पाच बॉल मध्ये 4. रिव्हर्स बीट झाला आणि नरेश पाटील अष्टपैलू जे मुरबेचे त्यांना देखील कोण बेसरेल, आणि नरेश भोईर आणि त्यांना देखील 1 धाव डिफेंड केली होती. हे तर मात्र वैशिष्ट्यता चेतन तेच करतोय. लागोपाठचे पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर डॉट. रिव्हर्स पुन्हा एकदा बीट. 3 बॉल 4 ची गरज, आणि काय इथे तुम्ही पाहताय गोलंदाजीवरती कमबॅक झाला. करण पाटील नो स्ट्राईक केला. 3 मध्ये बनवायच्या 4 धावा. कृष्णा बीट झाला आणि आता या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. 3 चेंडू 4 ची गरज, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, आणि आता या मॅच मध्ये काय रंगतदार झाली आहे. कोण जिंकेल मॅच? रिव्हर्सच्या माध्यमातून स्विचिंगचा डोबनाडूंचा आठवण करून देणारा कृष्णाच्या पाठमधनं विजयाचा षटकार. खूप खूप अभिनंदन. साईराज 11, गावदेवी कानपोली, टीम सुधीर पाटील, हाडलक टीम, जय हनुमान कामोटे आणि टीम बारक्या कांबळे, तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि कृष्णा नक्कीच ठाऊक कृष्णाने केला असेल की मी रिव्हर्सच मारेन आणि मॅच फिनिश करेन. खूप खूप अभिनंदन दोन्ही टीम हस्तोल्लेख करत असताना. आणि याच दरम्यान व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, गोविंद गरज साहेब, सुभाष गायकर साहेब आणि संतोष गरज साहेब, सर्व पापडीच्या पाड्याचे मान्यवर, यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या मॅचचा आनंद घ्यावा. आपण आला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत असेल. या दिव्यात आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मॅच तुम्ही पाहताय ज्या वेळेला तर आपण खऱ्या अर्थात तुम्ही पाहता 0 वरती बाद झाला. रोहित पाटील स्टॅट नेहमी चांगली येतो, त्यानं निराश केलं कानपोलीला. त्यानंतर चेतन पाटील जो आला त्यानं 2 चौकांमध्ये तो देखील बाद झाला. त्याच्यानंतर आदेश मध्ये लवकर बाद झाला. पण हेच सांगत असताना करण पाटीलची दुहादार केली. 12 मध्ये 3 षटकार, 5 चेंडू, 18 धावांची खेळी करणारा करण पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्यांचे पुरस्कर्ते आदरणीय सदानंदजी जोशी यांच्याकडनं 1000 रुपये हे कॅश प्राइज देखील. या करण पाटील त्याला देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या करण पाटील देऊयात. 0 वरती रोहित पाटील निराश झाला. त्याच्यानंतर चेतन पाटील जे 2 चौकार तो लवकर बाद. त्याच्यानंतर आदेश मते 1 धावेचं योगदान दिलं तो बाद झाला. आणि हेच सांगत असताना 18 बॉल 26 मॅच होती. त्यानंतर बारके आला, त्यानं धावा खर्च केल्या फक्त 2.
12 मध्ये बनवाय 24. त्यानंतर करण पाटीलचं वादळ पापडीच्या गाड्यामध्ये आलं, ज्याच्या बॅटमध्ये 5 चेंडू 3 षटकार. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया सायराज इलेव्हन गावदेवी कानपोली टीमचा. करण पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, आणि ज्यानं या टीमला पुरस्कृत केला आदरणीय सदानंदजी जोशी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात 1000 रुपयाचे कॅश प्राइज. खूप चांगलं आहे.